नमस्कार, मी अनुराधा कदम. तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला अहमदनगरमध्ये. त्यानंतर त्या मानकोजी शिंदे यांची लेक होत्या आणि त्यानंतर त्या मल्हारराव होळकर यांची सून झाल्या. परंतु आयुष्यामध्ये त्यांच्या अनेक खडतर प्रसंग आले. मात्र त्यावर मात करत त्या उत्तम प्रशासक तर बनल्याच, पण त्यांनी कुटुंब देखील सांभाळलं आणि एक राज्य देखील सांभाळलं. आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक महिला म्हणून कशा पद्धतीने त्या सक्षम राहिल्या. आणि आजच्या घडीला जेव्हा आपण बघतो आजूबाजूला अनेक बऱ्या वाईट प्रसंगातून प्रत्येक माणूस जात आहे आणि या वेळेला जर अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातले जर पदर आपण घ्यायचे झाले, त्यांच्याकडच्या प्रेरणादायी गोष्टी आपण घ्यायच्या झाल्या तर त्या कोणत्या घ्यायच्या यावरच आपण आत्ता चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापिका शशिकला सरगर मॅडम, ज्या अहिल्याबाई होळकर यांच्या अभ्यासक आणि व्याख्यात्या आहेत. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊ एकूणच अहिल्याबाई होळकर यांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्यांचे कोणते गुण जे आजच्या घडीला देखील उपयुक्त ठरतील असे आहेत. चला तर गप्पा मारूया प्राध्यापक सरगर मॅडम यांच्यासोबत. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या शोमध्ये. अहिल्याबाई होळकर यांचा आज म्हणजे जयंती आहे आणि एक उत्तम प्रशासक, तत्त्वज्ञानी राणी, तसंच एक कायद्याच्या तज्ज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायदानासाठी एक उत्तम कायदेतज्ञ अशी त्यांची ओळख होती. लहान वयात लग्न झालं, त्यानंतर खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली, परंतु एक स्त्री म्हणून त्या अतिशय खंबीरपणे उभ्या राहिल्या. तर आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर काय तुम्ही त्यांचं वर्णन कराल किंवा त्यांची काय वैशिष्ट्ये सांगाल? सर्वप्रथम या 296व्या जयंतीच्या निमित्ताने मी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते मनापासून आणि मग मी बोलायला सुरू करते. आता जसं मॅडम तुम्ही म्हणालात, खरोखर एक स्त्री म्हणून त्या अतिशय खंबीर होत्या. प्रचंड दुःख आली त्यांच्या जीवनामध्ये. 1725चा जन्म म्हणजे तो काळ पाहता जवळजवळ 300 वर्ष, आता अजून 4 वर्षांनी 300 वर्ष होत आहेत. इतक्या पाठीमागचा किंवा इतक्या पूर्वीचा काळ असताना त्या खूप काळाच्या पुढे होत्या असं आपल्याला बघायला मिळतं. कारण इतक्या छोट्या वयामध्ये त्यांच्यावर अनेक संकट येत गेली. त्या काळाप्रमाणे त्यांचा बालविवाह 9व्या वर्षी झालेला होता आणि मल्हारराव यांनी त्यांच्याकडे जी चाणाक्ष बुद्धी होती, दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी अहिल्यादेवींची पारख केली आणि त्यांना सून म्हणून आपल्या घरामध्ये आणलं. पुढच्या काळामध्ये जवळजवळ 27 मृत्यू त्यांना जवळच्या नातेवाईकांचे बघायला मिळाले. पण यामुळे त्या खचल्या नाहीत किंवा खचल्या तरी त्यांनी त्याचा आपल्या राज्यकारभारावर अजिबात परिणाम होऊ दिला नाही. तुम्ही जसं म्हणाला की त्या न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय निपुण होत्या. त्या स्वतः न्यायदान करायच्या, दररोज दरबार बोलवायच्या, दररोज त्या स्वतः अजिबात त्यांनी पडदा पद्धती पाळली नाही त्या काळामध्ये जी अस्तित्वात होती. स्वतः दररोज दरबार भरवायच्या. त्यामध्ये जी गारहाणे घेऊन यायचे लोक, त्याचा पडताळा करण्यासाठी त्या स्वतः घोड्यावरून जायच्या. शेतावरून जर तक्रार असेल, बांधावरून जर तक्रार असेल, कुठच्याही प्रकारची तक्रार असेल तर त्या स्वतः त्याची खात्री करायची. आणि त्यांचे एक वैशिष्ट्य होतं की विना विलंब न्याय. आज आपण जो म्हणतो की उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच असतो, ते वैशिष्ट्य होतं अहिल्याबाईंचं की त्या ताबडतोब न्याय द्यायच्या आणि उशिरा अजिबात नाही, की त्यावेळी तो न्याय द्यायच्या आणि जेणेकरून सगळ्यांचं समाधान व्हायचं. एक उदाहरण द्यायचं तर एक विधवा महिला, तुम्ही असं म्हणाला की स्त्रियांसाठी त्या खूपच त्यांनी कायदे केले. त्यामधला पहिला कायदा मला सांगावासा वाटतो की त्यांचा स्वतःचा बालविवाह झाला होता, पण त्यांनी बालविवाहाला विरोध केला आणि त्यांची स्वतःची मुलगी मुक्ता हिचं त्यांनी 18व्या वर्षी लग्न केलं. त्या काळामध्ये 18व्या वर्षी लग्न करणं ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे मुक्तासाठी त्यांनी अशी दवंडी पेटवली की त्या काळामध्ये रामोशांचा आणि पारध्यांचा जो उपद्रव होत होता, चोरीमारी लूटमार होत होती, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी अशी एक दवंडी पेटवली की जो कोणी असा पराक्रमी असेल जो या सगळ्यांचा बंदोबस्त करेल, त्यांच्यावर नियंत्रण राखू शकेल, अशा मुलाला मी माझी मुलगी देईन, मग तो कुठच्याही जातीचा असू दे. म्हणजे आंतरजातीय विवाहाची कल्पना जी आज देखील लोकांच्या मनामध्ये पटकन रुजू नाही पाहते, अजून देखील विरोध होताना आपल्याला समाजामध्ये दिसतोय. त्या काळामध्ये त्यांनी की तो कुठच्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, जर तो प्रतिबंध करेल त्या पारधी लोकांचा, रामोशांचा, तर त्याला त्या मुलगी द्यायला तयार होत्या. आणि अशा प्रकारे त्यांनी यशवंत फणसे या मुलाशी लावून दिलं लग्न. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः त्या लहान वयामध्ये विधवा झाल्या आणि त्यामुळे विधवेचं दुःख त्यांना माहिती होतं. म्हणून की काय, त्यांनी विधवा स्त्रिया जेव्हा त्यांच्याकडे गाराणी घेऊन येत असत तेव्हा ते विनाविलंब न्याय तर देत असत. आणि विधवांना त्या काळ निपुत्रिक विधवा जर असेल, एका सावकाराची पत्नी होती की प्रचंड संपत्ती होती, पण
खूप नातेवाईक टपलेले होते ती संपत्ती लुबाडायला आणि दत्तक घ्यायला त्यांना परवानगी देत नव्हते. अशा काळामध्ये ती विधवा स्त्री त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली, माझी सगळी संपत्ती तुम्ही सरकार जमा करून घ्या आणि मला फक्त माझ्या पालनपोषणाची सोय करा. तेव्हा त्या म्हणाल्या की नाही, प्रजेची संपत्ती ही कधीही माझ्या मालकीची होऊ शकत नाही, ती तुझ्याच मालकीची राहील. आणि त्यांनी त्या आपतांपासून संरक्षण करण्यासाठी दत्तक विधान कायदा केला, जो त्या काळामध्ये विधवांना मंजूर नव्हता. विधवेला दत्तक घेण्याची परवानगी आहे अशा प्रकारचा त्यांनी कायदा केला. आणि शिवाय असं दत्तक घेण्यासाठी सरकारची जी परवानगी लागायची, त्यांच्यातलाच एक न्यायाधिकारी त्यांच्यातला एक अधिकारी म्हणा, न्यायाधिकारी नव्हे, तर त्यांनी 3 लाख रुपये त्या काळामध्ये खंडणीची मागणी केली जेव्हा त्या विधवा स्त्रीला दत्तकेची मंजुरी देण्यासाठी. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते अतिशय चिडल्या. त्या तितक्याच ते कठोर प्रशासक देखील होत्यात, त्यामुळे ताबडतोब त्याची हकालपट्टी केली त्या अधिकारपदावरून आणि त्या स्त्रीला न्याय दिला. तिला स्वतः वस्त्र, दागिने वगैरे दान करून त्या दुसऱ्या स्त्रीलासुद्धा, सावकाराची पत्नी आणि या ज्या विधवा अन्यायग्रस्त असत त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी नेहमी केलेलं आहे. अशा प्रकारे स्त्रियांच्या बाजूने हुंडा विवाह पद्धतीसुद्धा त्यांनी बंद केली. त्याने असा कायदा केला होता की जो कोणी हुंडा घेऊन विवाह करेल आणि त्यांना जर कळेल तर जितका हुंडा दिला तितके पैसे किंवा जर मागणी करेल तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे सरकार दरबारी जमा करावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी स्त्रियांना न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी म्हणजे सती प्रथा, जी त्या काळामध्ये अस्तित्वात होती. सती प्रथा त्यांना स्वतः मल्हारराव होळकरांनी विरोध केला सती जाण्यासाठी. त्यांचे पती जेव्हा मृत्यू किंवा लढाईमध्ये, कुंभेरीच्या लढाईमध्ये जेव्हा त्यांचा तोफगोळा मानेवर पडून मृत्यू झाला, तेव्हा त्या स्वतः खरं म्हणजे त्यावेळेस तयार होत्या, पण मल्हाररावांनी त्यांना समजावलं आणि नंतर त्यांनी त्या परिस्थितीचा विचार करून त्यांना समजलं की पतीबरोबर सती जाणं हा स्त्रीच्या अस्तित्वातला काही अर्थच नाही आहे किंवा स्त्रीनं फक्त जो आपण स्त्री स्वातंत्र्य मर्हतीचा तोच तो काळ अजून त्या काळामध्ये होता हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी असा कायदा केला की सती प्रथा बंद झाली पाहिजे. अर्थात त्या कायद्याला त्या काळामध्ये कोणी जुमानत नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या घरातल्या स्त्रिया देखील, म्हणजे मुक्ता त्यांची जावई वारला तेव्हा मुक्तेला त्या अगदी पदोपदी विनवणी करत होते की तू सती जाऊ नको, किंवा त्यांचा नातू नाथोबा वारला तेव्हासुद्धा त्याच्या छोट्या 8-9 वर्षाच्या ज्या मुली होत्या त्या देखील सती जायला लागल्या. तर तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. म्हणजे भले त्या स्वतः काळाच्या पुढे होत्या, पण समाज अजून काळाच्या पुढे नव्हता आणि त्यामुळे समाजाला सहजासहजी पचत नव्हतं आणि सती प्रथा उच्चाटन झालं नाही त्यांचं. त्या स्वतःपुरतं त्यांनी तो प्रयत्न केला, आपल्या घरातल्या मुली, बाळी, सुना यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या फार यशस्वी ठरल्या नाहीत. कारण काळ ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनासुद्धा कदाचित माघारी सती प्रथा त्यांनी सांभाळली नाही म्हणून नावं ठेवायचा, तो त्यांना कदाचित त्यामुळे असेल की समाजाने त्यांना साथ दिली नाही या बाबतीत. पण त्या काळाच्या पुढे होत्या हे नक्कीच आपल्याला त्यावरून कळतं. एक स्त्री म्हणून त्या काळामध्ये अशा पद्धतीने काळाच्या पुढचं पाऊल टाकणं किंवा तसा विचार करणं किंवा राज्य कारभार जेव्हा त्यांच्या हातात आला तेव्हा अशा पद्धतीचे कायदे करणं हे नक्कीच कौतुकास्पद आणि ज्याला म्हणू की आपण त्या काळामध्ये अशी धाडसी पावलं उचलणं हे चांगलीच गोष्ट होती. अहिल्याबाईंचं जेव्हा आपण एक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो तेव्हा असं एक लक्षात येतं की मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील, तर त्यांनी देखील त्यांना खूप शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. खरं तर त्या काळामध्ये मुलींचं उंबऱ्याबाहेर पडणं देखील निषिद्ध असायचं. तर वडिलांकडून मिळालेलं हे प्रोत्साहन आणि लग्नानंतर जेव्हा खंडेरावांचा मृत्यू झाला त्यानंतर तू सती जाऊ नको असं त्यांचे सासरे मल्हारराव यांनी सांगितलं. त्यामुळे सासऱ्यांचं ते त्यांना मिळालेलं पाठबळ आणि एकूण त्यांना एक तू कसा राज्यकारभार करावा, सैन्य कलेमध्ये त्या निपुण होत्या. तर हे सगळं एका स्त्रीला त्या काळात मिळणं म्हणून त्या अनेक मला वाटतं पावलं टाकत गेल्या. तर आपण आज जर विचार करायचा झाला तर आज आजूबाजूला आपण अनेक अशा स्त्रिया पाहतो की त्यांच्यात खूप चांगल्या गोष्टी असतात, त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक काही करण्याची धमक असते, पण अनेकदा कुटुंबांकडून, कुटुंबातल्या सदस्यांकडून म्हणावं तसं पाठबळ मिळत नाही. तर यांच्यासाठी अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व किती प्रेरणादायी असू शकतं किंवा त्यांच्या हे आजूबाजूचे पुरुष मंडळी होते त्यांच्या कुटुंबातले, तर त्यांचं किती आपण काय कौतुक करू शकतो आपण या काळासाठी. अगदी बरोबर आहे. कारण मॅडम तुम्ही म्हणाला तसं त्या काळाच्या पुढे होते, याला कारण कदाचित त्यांच्या भक्कमपणे पाठीमागे असलेले ते 2 पुरुष असं आपण म्हणू शकू. कारण वडिलांनी त्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं किंवा घरोघरी स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं त्यावेळेस त्यांना घोडेस्वारी असू देत किंवा तिरंदाजी असू देत किंवा हिशोबाचे लिहिणे वाचणे अशा प्रकारचं शिक्षण दिलं आणि मल्हाररावांनी देखील अर्थातच सासरे म्हणून नेहमी त्यांना पाठबळ दिलं तुम्ही म्हणाला तसं.
अर्थात ह्या दोन पुरुषांची जी काळाच्या पुढची जी पावलं होती त्याची प्रेरणा अहिल्याबाईंनी घेतली. आणि आपण देखील मला आजच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण असं बघू की घरोघरी भयग्रस्त आहेत लोक किंवा संकट येत आहेत, काही आपल्या घरातल्या आपत्ती येत आहेत, काही घरातले आपल्यापासून दुरावत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोलमडून न पडता अहिल्याबाईंची प्रेरणा घेऊन की कितीतरी डोंगरा एवढं दुःख त्यांनी सहन केलं, आसपासच्या लोकांचा आप्तांचा वियोग सहन केला, पण त्या डगमगल्या नाहीत. एक राज्यकर्त्या म्हणून आपल्या वैयक्तिक दुःखाचा त्यांनी कधी कारभारावर परिणाम होऊ दिला नाही. न्यायव्यवस्था असू देत, स्वतः सेना त्यांनी स्त्रियांची उभा केली, पलटण उभा केली, अशा काळाच्या पुढे होत्या त्या. आणि शिवाय त्यांनी आपण बघू की एका लढाईमध्ये चंद्रावताचा बिमोड करण्यासाठी त्या स्वतः लढाईवर गेलेल्या होत्या. म्हणजे अशा त्या पराक्रमी देखील होत्या. धार्मिक तर होत्याच, त्यांनी खूप देवळं रस्ते याचा जीर्णोद्धार केला, पशुपक्ष्यांसाठी रानं राखीव ठेवली. हा सगळा त्यांचा म्हणजे लोकांच्या उपयोगी पडायचा तर भाग होताच. पण त्यातून आपण असं शिकलं पाहिजे की आपण, मला वाटतं की डगमगून न जाता, आपल्या वैयक्तिक दुःखाने अजिबात डगमगून न देता आपलं जे कर्तव्य आहे ते कुटुंबाप्रती असू दे, समाजाप्रती असू दे, ते आपण निभावण्यासाठी अहिल्याबाईंची प्रेरणा घेतली पाहिजे. आणि त्यापासून अहिल्याबाईंच्यापासून मला वाटतं आपण एवढं जरी शिकू शकलो तरी ती त्यांना खरी त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन ठरेल असं मला वाटतं. राजकारणातले देखील ते अवलोकनकर्त्या होत्या असं म्हटलं जातं. त्यांचं एक शिवाची मुद्रा असलेला हातामध्ये एक जी प्रतिमा आहे तर ती खूप प्रसिद्ध आहे. एकीकडे इतक्या त्यांनी मंदिरं बांधली, नदीघाट बांधले, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, शिवावर त्यांची श्रद्धा होती, हा भाग एकीकडे. पण त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांनी रस्ते निर्मिती केली, पूल बांधले, त्याचबरोबर विमानतळ बांधली. हा जो काही एक समतोल आवश्यक असतो एखादी राजकारणी असेल किंवा एक राज्यकारभार करत असताना, तर तो त्यांनी साधला असं आपल्याला म्हणता येईल. मग यासाठीच एका इंग्रजी लेखकाने त्यांना अशी उपाधी पण दिली आहे की द ग्रेट कॅथरीन ऑफ इंडिया, द ग्रेट एलिझाबेथ ऑफ इंडिया, द ग्रेट मार्गारेट ऑफ इंडिया. तर ह्याच्या मागे नेमकं काय गमक आहे? कारण अर्थातच तर बाहेरच्या महाराण्या ज्या पद्धतीने त्या पुढारलेलं वातावरण बाहेरच्या देशांमध्ये होतं तितकं त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये नसूनही, किंवा स्त्रियांना फारसं स्वातंत्र्य नसूनही एक स्त्री राज्यकर्ती होती आहे. म्हणजे हे त्या काळात त्या लोकांना खरं म्हणजे फारसं पाहावत नव्हतं. म्हणजे त्या पुरुष लोकांचा विरोध झाला होता इतकं की राघोबादादांनी जेव्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना असंच वाटलं की आता ही दुर्बल आहे स्त्री आणि तिचे सासरे गेलेले आहेत, मुलगा गेलेला आहे, अशा वेळेस तिला कुणाचा पाठिंबा नाही तर आपण हे सहज राज्य हासिल करू शकू. आणि त्यावेळेस तिने जे पत्र पाठवलेले की आपण मला अबला समजू नये, अजून देखील मी जर हातामध्ये तलवार घेऊन उतरले तर ही क्षिप्रा पार करून, क्षिप्रा नदी पार करून जर तुम्ही पुढे आला तर तुमची गय केली जाणार नाही. म्हणजे ती एक धाडसी किंवा काळाच्या पुढे असणारी स्त्री आपण जसं वारंवार म्हणतो ती होतीच. आणि ह्या तिच्या धाडसाला शिवाय तुम्ही जसं म्हणाले की इतकं तिने लोकांसाठी काम करून ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हा सगळं पैसा तो दौलतीचा पैसा वापरायचा नाहीत, तर तो आपला खाजगीतला पैसा तो वापरायचा आहे सगळ्या ज्या समाजोपयोगी कामासाठी. त्यांनी रानं राखीव ठेवली होती, शेतकऱ्यांची उभी रानं विकत घेतली जायची आणि त्याचा पैसा द्यायचा शेतकऱ्यांना, आणि ती पशुपक्ष्यांसाठी गायरानं म्हणून वापरली जायची. म्हणजे आज आपण ऑक्सिजनची कमतरता म्हणून आज आपण वृक्ष लागवडीची भाषा करतोय, पण त्यावेळेस त्यांनी डोंगरांवर वृक्ष लागवड केली होती. ओसाड ज्या पडीक जमिनी असतात त्या फासे पारधी वगैरे जे पारधी लोक होते, रामोशी लोक होते, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना त्या ओसाड पडीक जमिनी देऊन तिथं वृक्ष लागवडीसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना कर वसुलीची जिम्मेदारी पण दिली. आणि ते जर वृक्ष लागवड करतायत की नाही याच्यावर निगराणी पण ठेवली, याच्यावर लक्ष पण ठेवलं. जर केले नसतील तर त्यांच्याकडून दंड पण वसूल केला. म्हणजे एकीकडे त्यात तशा खमक्या किंवा अगदी एक कुशल प्रशासक होत्या, कुणाकडे कशा पद्धतीने काम करून घ्यायला पाहिजे. आणि त्या जसं तुम्ही म्हणाला की परदेशी आणखीन एक माल्कम म्हणून आहे त्या अभ्यासक, त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की त्या ज्या आहेत त्यांना म्हणजे अर्थातच कॅथरीन किंवा एलिझाबेथ यांची उपमा दिली आहे, कारण त्या एक कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याप्रमाणे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. पण सिद्ध करणं ही त्यांची, आपण आता म्हणतो त्यांची त्यावेळेस स्वतःला सिद्ध करणं वगैरे अशी काही धडपड नव्हती, ती त्यांची अंतःप्रेरणा होती आणि त्यामुळं त्या समाजासाठी तशा वागायच्या किंवा करायच्या मनापासून. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस कवायती सेना ही कवायतीचं प्रशिक्षण देणं हा काळच नव्हता, त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं नाही. पण एक अमेरिकी सेनापती आणि एक फ्रान्सिसी सेनापती
ज्याला ड्रेनेक आणि बॉयडन म्हणून, त्या दोघांना बोलवून त्यांनी कवायती प्रशिक्षणसुद्धा दिलेलं होतं. म्हणजे खूप आपण ज्याला म्हणतो की अजून ते अशा टाईपच्या जसं म्हणतात आत्ताचे राजकारणी यांनी जर यापासून प्रेरणा घेतली की आपल्या आजही आपण असं ओरडत असतो की राजकारणी लोक हे स्वतःचा पैसा अजिबातच किंवा स्वतःचा राहू दे, राजकारणातला पैसा देखील समाजासाठी कितपत वापरला जातो याबद्दल चर्चा होत असते. आणि काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण भारतभर भ्रमण करताना तिथं देवळं बांधणं, मुघलांनी ज्याच्यावर आक्रमण केलं त्या देवळांचा जीर्णोद्धार करणं किंवा रस्ते बांधणं, पाणपोया, धर्मशाळा, प्रवास करणाऱ्या लोकांसाठी जागोजागी कट्टे किंवा त्यांच्यासाठी विश्रांतीगृह बांधणं, ही सगळी त्यांची कामं बघितली की आपल्याला अक्षरशः केवळ 28 वर्षांची कारकीर्द. जसं शाहू महाराजांनी केवळ 28 वर्षांच्या कारकिर्दीत प्रचंड काम करून ठेवलं, तसंच अहिल्यादेवीने सुद्धा आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये प्रचंड काम करून ठेवलेलं आहे असं आपल्याला वाटतं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की 28 वर्षांची कारकीर्द, जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की अहिल्याबाई होळकर यांना राजकीय कारकीर्द ही 28 वर्षाची मिळाली, परंतु या कारकिर्दीमध्ये त्यांनी करून ठेवलेले जे काम आहे ते आजही आपण पाहतो. इंदोरमधली जर आपण आज परिस्थिती पाहिली, इंदोरचा सगळा विकास हा अहिल्याबाईंच्याच या सगळ्या पुण्याईचं फळ आहे असं म्हणूयात आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण त्यांची नावं इंदोर विद्यापीठाला आहे, विमानतळाला आहे, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव आहे, तर या नावाच्या निमित्ताने त्यांचं कार्य सतत आपल्या स्मरणात राहावं हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु एक चवडीसारख्या छोट्या गावातली एक मुलगी, मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या पेशवे दरबारी असलेले मल्हारराव होळकर यांची सून म्हणून येते, परंतु केवळ त्यांची सून बनून न राहता त्यांच्या माघारी हे सगळं राज्य सांभाळते. हा खरंच एक मोठा आलेख आहे अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्यातला. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की प्रजेला जर आपल्याला विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर राजा किंवा त्या राज्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडे तो दृष्टिक्षेप असला पाहिजे, ती दूरदृष्टी असली पाहिजे. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडे ती ओतप्रोत भरलेली होती. आज या त्यांच्या 296व्या जयंतीच्या निमित्ताने 300 वर्षापूर्वीचं त्यांच्या कार्याचा आपण सगळा हा उहापोह घेतला. आणि आजच्या घडीला त्यांचं सगळं जर व्यक्तिमत्व जोडायचं झालं तर आज देखील प्रत्येकीच्या आयुष्यात, स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जे चढ उतार येतात, खाचखळगे येतात, तर खचून न जाता, डगमगून न जाता जर आपण आपल्या व्यक्तिमत्वाला धार दिली तर नक्कीच माणूस उभारी घेऊ शकतो. हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आहे, आपल्या विचारातून दाखवून दिलं आहे. या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या एकूण या सगळ्या व्यक्तिमत्वावर आपण चर्चा केली आणि आज एक संदेश दिला की आजच्या घडीला सुद्धा या सगळ्या गोष्टी होत असतात, पण आपण जर आत्मविश्वासाने या सगळ्या गोष्टीला जर तोंड दिलं तर आपण नक्कीच आपलं पुढचं आयुष्य अधिक सुकर करू शकतो आणि आत्मविश्वासाने आपण हे आयुष्य व्यतीत करू शकतो. या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तरुण भारतच्या वतीने प्राध्यापक शशिकला सरगर यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद मॅम.